लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठीही अतिशय पौष्टिक, रुचकर, चविष्ट, तोंडाला चव आणणारे असे तळलेले थालीपीठ, यालाच आपण तिखट पुऱ्या असंही म्हणतो. काय छानच दिसतायत. चला आपण रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम ज्वारीचे पीठ 5 ते 6 कप, गव्हाचे पीठ 1 कप, बेसनचे पीठ 1 कप अशा प्रमाणात घ्या. तांदळाचे पीठ असेल तर अर्धा कप घ्या. हिरवी मिरचीचा ठेचा आपल्या चवीप्रमाणे घ्या. त्याचबरोबर पांढरे तीळ थोडे घ्या. अगदी 1 चिमूटभर हिंग. त्यानंतर थोडीशी हळद घ्या. चवीसाठी म्हणून धने जिरेची पावडर घ्या. आणि थोडासा ओवा. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाका. भरपूर अशी ताजी कोथिंबीर छानशी चिरून टाका. हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मिक्स पिठाचे थालीपीठ असल्यामुळे तुम्ही या पिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे आणि उपलब्धतेप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता. यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालत व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ हे थोडंसं घट्टच मळायचं आहे. तुमच्याकडे इतरही काही पीठे उपलब्ध असतील, जसं की उडदाचे पीठ, बाजरीचे पीठ, तर तेही पीठं यामध्ये मिसळलात तरीही चालेल. आता हे थालीपीठ आपण थापून घेऊया. हे थालीपीठ थापण्यासाठी म्हणजे हे आपण तळून घेणार आहोत, त्यासाठी एक मी प्लास्टिकचा कागद घेतला आहे आणि त्याच्यावरती एक गोळा ठेवून तो मी थापत आहे. जर तुमच्याकडे असे पुरी यंत्र नसेल तर तुम्ही हातानेही थापले तरीही ते व्यवस्थित होते. तेल चांगले तापले की थालीपीठ तळून घ्या. अशा प्रकारे एक एक करूनच थालीपीठ तळून घ्या. तुम्ही इथे पाहू शकता की थालीपीठ किती सुंदर असं फुगलेलं आहे. अशा पद्धतीनं केलेली थालीपीठं अतिशय कुरकुरीतही होतात आणि चविष्टही होतात. अशा पद्धतीने बनवलेल्या तिखट पुऱ्या किंवा तळलेले थालीपीठ मुलांनाच काय, सर्वांनाच अतिशय आवडतात. मुलांच्या डब्यासाठी हा ऑप्शन अतिशय उत्कृष्ट आहे. सर्व धान्याची पौष्टिकता आपल्याला यातून मिळते.